संधी या सरकारला आणि मुख्यमंत्र्याला होती, ती संधी या सरकारने दवडलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये यापूर्वी जे होतं तेच यापुढेही चालू राहणार अशा पद्धतीचं उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं नसल्यामुळे त्याचा निषेध म्हणून आज राज्यातल्या विरोधी पक्षाने महाराष्ट्राच्या विधानसभेत आज सभात्याग करण्याचा निर्णय घेतला। अशा प्रकारचं उत्तर जर मुख्यमंत्री देत असतील तर दुर्दैवाने महाराष्ट्रातली कायदाबद्ध न्याय व्यवस्था ही किती ढासळलेली आहे आणि अशा हजारो घटना होत असताना आणि विशेषतः कोपर्डी सारखी घटना पुन्हा होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्याच मुख्यमंत्र्यांचं उत्तर अतिशय तकलादू असल्यामुळे दुर्दैवानं आम्हाला सभात्याग करावा लागला। आज यातनं किमान या राज्य सरकारने आणि मुख्यमंत्र्याने कठोर उपाययोजना योजण्यासाठी थोडासा वेळ काढावा। लहान सहान छोट्या मोठ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला सुरक्षितता निर्माण कशी होईल यासाठी जर राज्याच्या गृहमंत्र्यांनी वेळ दिला तर ते ओव्हरटाईम काम करतायत याची खात्री आम्हाला पटेल। खरं म्हणजे त्यांनी कुणाला क्लीन चिट दिली काय दिली याच्या तपशिलात अजून 3 आठवड्याचं अधिवेशन आम्ही जाणारच आहे। त्या प्रत्येक गोष्टीचा उहापोह महाराष्ट्राच्या विधानसभेत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। पण ही कोपर्डीतली घटना जी आहे ती एवढी गंभीर होती की या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातल्या सगळ्या भागात आणि सगळ्या समाजात उठलेले आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या नव्या पिढीला महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला एक आश्वस्त करण्याची संधी मुख्यमंत्र्यांना आणि कायदा आणि सुव्यवस्था निर्माण राखण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांना होती। पण दुर्दैवानं त्यांनी कोणत्याही प्रकारचं पाऊल टाकलं नाही, कोणत्याही प्रकारचं आश्वस्त करणारं कठोर उपाययोजनांचं काम करू अशा स्वरूपाचं आश्वासन सभागृहाला दिलं नाही। फक्त मागच्या 6 महिन्यात 2 वर्षात काही छोट्या छोट्या सुधारणा ज्या केल्या कायद्यात आणि किरकोळ अशा सुधारणा सांगण्याची यादी वाचण्याच्या पलीकडे मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी हत्याकांडानंतर जरब बसेल असं कोणतंही पाऊल उचललं नाही। याचा निषेध म्हणून आज आम्ही सभात्याग केलेला आहे। आज इस कोपर्डी के घटना के पश्चात जो विधानसभा में चर्चा हुई और हमें ये उम्मीद थी कि सरकार कुछ ठोस कदम उसमें उठाएगी, महाराष्ट्र की जनता को आश्वासित करेगी कि सरकार सही मानो सही कदम उठा रही है। गुनहगारी बढ़ती जा रही स्टेट में गुनहगारी और ये घटना के पार्श्वभूमि में कुछ एक स्ट्रांग मैसेज देने की आवश्यकता थी जो हम चाहते थे सभागृह की चर्चा के दरमियान। लेकिन माननीय मुख्यमंत्री का जो बयान उसमें आया है, जो उन्होंने सभागृह में जो चर्चा के दरमियान जो उन्होंने अपना बयान दिया है, मैं समझता हूं कि पूरी महाराष्ट्र की जनता उसके कारण निराशा हुई है सबकी और किसी भी तरह की कोई ठोस उपाय योजना करने की पहल माननीय मुख्यमंत्री ने की नहीं। इसके चलते उनका डिपार्टमेंट होम डिपार्टमेंट हो, उनके होम डिपार्टमेंट का पूरा कारोबार हो, उसमें पूर्णतः नाकामी सामने आ गई है। महाराष्ट्र की जनता को उसमें कोई ऐसा ठोस आश्वासन मिला नहीं। निराशाजनक स्थिति में सरकार का जो रवैया था इसके निषेध करके हमने आज सभागृह से बहिर्गमन किया। आज का अगर मुख्यमंत्री महोदय का उत्तर सभागृह में आप सुनते तो आपको भी ये विश्वास निर्माण होता कि मुख्यमंत्री और ये सरकार इस विषय पे गंभीर नहीं है। अगर ये विषय पे वो गंभीर होते तो ऐसे हत्याकांड के बाद इमीडिएटली मुख्यमंत्री वहां पहुंचने की आवश्यकता थी। राज्य का गृह मंत्री अगर उधर पहुंचता नहीं है और वहां से 100-150 किलोमीटर 100 किलोमीटर के दूरी में दूसरे कार्यक्रम में होता है
तो मुझे लगता है ये साधारण अपेक्षा है कि जिस हत्याकांड के बाद उसके परिणाम बहुत महाराष्ट्र में बड़े पैमाने में हो सकते हैं, ऐसी हत्याकांड को मुख्यमंत्री ने नजरअंदाज नहीं करना चाहिए था। और हमारी यही मांग थी कि आज के उत्तर में भी उन्होंने ऐसा निर्णय करने की आवश्यकता थी जिसके कारण आगे बढ़ के ऐसे हत्याकांड करने के लिए किसी भी आरोपी को इच्छा न हो, किसी आदमी को इच्छा न हो, और ऐसे हत्याकांड फिर न होने के लिए क्या कर सकते हैं इसके ऊपर मुख्यमंत्री कुछ बोल नहीं सके। इसलिए हमने आज बहिर्गमन सभा त्याग किया। आज तो हमने वॉकआउट किया है, हम सारे लोग बैठेंगे, क्योंकि हमें सरकार से अपेक्षा उम्मीद जो थी वो उम्मीद ये सरकार पूरी कर पाती है ऐसा हमें नहीं लगता। और इसीलिए लगता है कि हमें इस सरकार के खिलाफ महाराष्ट्र में महाराष्ट्र की जनता को साथ में लेके इस सरकार ने जो कायदा और कानून की व्यवस्था रखने की आवश्यकता थी उसमें जो फेल्योर आया है सरकार को, इसके लिए लोगों के पास जाके हम इस घटना को बताएंगे। असं आहे की त्यांच्यावर झालेले आरोप याच्याविषयी वेगवेगळ्या स्तरावरून स्पष्टीकरण यायला लागलेली आहेत आणि त्या स्पष्टीकरण सांगण्याची घाई सरकारकडून होते आहे। ज्या यंत्रणांच्याकडून स्पष्टीकरण येत आहे त्याच यंत्रणांच्याकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं होतं किंवा त्या बाबतीतली चर्चा आणि चौकशी करण्यात आलेली होती। त्यामुळे एकंदरच सगळं विषय हा गूढ आहे आणि त्यामुळं कोण घाई करते हे जनतेला नक्कीच कळेल असं मला वाटतं।